आपण हे विसरायला नको की राजस्थान रॉयल्सनी IPLच्या पहिल्या हंगामामध्येच विजेतेपदाचं स्वप्न साकारून दाखवलेलं होतं। आणि जर तुम्ही बलस्थानाबद्दल मला विचारलं तर मी एवढंच म्हणेन, बाकी संघ असे आहेत की ज्यांचं बलस्थान आयदर फलंदाजी आहे किंवा गोलंदाजी आहे। राजस्थान रॉयल्सचं बलस्थान हे त्यांच्या अष्टपैलू खेळाडूंच्यात आहेत। एक सेकंद तुम्ही जर का नजर टाकली तर तुम्हाला मी काय म्हणतोय लगेच कळेल। बेन स्टोक्स जगातला महान अष्टपैलू खेळाडू आहे। बटलर त्यांच्या संघात आहे जो विकेट कीपर बॅट्समन आहे। संजू सॅमसन विकेट कीपिंग करू शकतो, बॅटिंग करू शकतो। राहुल तिवातिया आहे। ख्रिस मॉरिस ज्याला कोटीच्या कोटी रुपये देऊन त्यांनी विकत घेतलेला आहे, तो सुद्धा ऑलराऊंडर आहे। ते या ऑलराऊंडर्समध्ये राजस्थान संघाचं बलस्थान दडलेलं आहे असं मला वाटतं। कमजोरी मला फास्ट बॉलिंगमध्ये वाटते। मान्य आहे ख्रिस मॉरिस हा त्यांच्या संघात आहे, परंतु जोफ्रा आर्चर जो नवीन बॉलवरती मोठा परिणाम साधतो तो अजून दुखापतीतनं सावरलेला नाही आहे। सांगितलं असं जातं की पहिल्या 4 सामन्यांना तो मुकेल, परंतु ही दुखापत असा वेडा प्रकार आहे की ते खेळाडूला किती काळ तंगवतं हे सांगता येत नाही। त्यामुळे जोफ्रा आर्चर नसल्याचा सर्वात मोठी कमजोरी ही संजू सॅमसनला जाणवणार आहे। त्याचं कारण नवीन बॉलवरती तेवढी परिणामकारक गोलंदाजी हे फार कमी खेळाडू करू शकतात जेवढा जोफ्रा आर्चर करू शकतो। त्यामुळे ताण जो आहे तो ख्रिस मॉरिसवरती येणार। किती जरी नाही म्हणलं तरी एवढ्या प्रचंड रकमेचं बोली आपल्याकरता लावली गेलेली आहे, त्यामुळे आता आपण परफॉर्म करून दाखवलंच पाहिजे हे दडपण जे आहे हे ख्रिस मॉरिसवरती असणार आणि ती त्याची कमजोरी ठरू नये एवढीच माझी अपेक्षा आहे। संधी संजू सॅमसनला सर्वात जास्त आहे, कारण त्याच्या हाती आता कप्तानीची धुरा आहे। अत्यंत गुणवान खेळाडू आहे। राजस्थान रॉयल्सकडनं कित्येक वर्ष तो खेळत आलेला आहे। उत्तम कामगिरी तो करतोय आणि त्याला आता टॉप क्लास टीमची एकदम संधी मिळालेली आहे नेतृत्व करायची, त्यामुळे त्याला मोठी संधी आहे। राहुल तिवातिया आणि संजू सॅमसन यांना अशी संधी आहे की राहुल तिवातियाला भारतीय संघाचे दरवाजे थोडेसे किलकिले झालेले होते। यो टेस्टमध्ये तो नापास झाला, त्यामुळे त्याला परत वर्कआउट करायला सांगितलेलं आहे। जर का या सलग दुसऱ्या IPL हंगामामध्ये राहुल तिवातियानी उत्तम कामगिरी करून दाखवली तर त्याच्याकरता भारतीय संघाचे दरवाजे परत उघडले जाऊ शकतात। संजू सॅमसनला सुद्धा भारतीय संघाकडनं ती कामगिरी करता आलेली नाही आहे जी त्यांनी IPL संघाकरता करून दाखवलेली आहे किंवा केरळ संघाकरता करून दाखवलेली आहे। त्यामुळे या 2 खेळाडूंना सर्वात मोठी संधी आहे आपलं कसब दाखवण्याची आणि भारतीय संघाचे दरवाजे परत उघडण्याची, निवड समितीला आपल्याकडे बघायला लावण्याची। धोका हा शब्द जरा जास्त वाटेल, परंतु धोका मला एकाच गोष्टीचा वाटतो की बेन स्टोक्स हा जागतिक कीर्तीचा खेळाडू आहे, परंतु तो दरवेळेला IPL सामन्यामध्ये 100% देतो असं बाहेरनं तरी वाटत नाही। तो मुद्दामून करतो अशातली बात नाही, पण बहुतेक त्याच्या विचारांची चलबिचल ही त्याला कदाचित रोखत असते। ज्या दिवशी तो कामगिरी करतो तेव्हा तो काय करतो आपण सगळ्यांनीच पाहिलेलं आहे। भारताला एका वनडेमध्ये त्यांनी कसं फोडून काढलं आपण सगळ्यांनी बघितलेली आहे। त्यामुळे त्याची क्षमता ही निर्विवाद आहे। बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग, बापरे बाप अशक्य वाटणारे कॅच तो सहजी शक्य करून दाखवतो। फक्त धोका हा आहे की त्याच्या कामगिरीमध्ये राजस्थानकडनं खेळत असताना अजिबात सातत्य नाही आहे। बटलरच्या कामगिरीमध्ये सातत्य नाही आहे आणि बरेचसे खेळाडू जे असे आहेत की ख्रिस मॉरिस वयाने थोडासा जास्त झालेला आहे, खेळाडू चांगला आहे, परंतु या सगळ्याचे धोके हे राजस्थान संघाला जाणवणार आहे। आणि त्यातनंही बॉलर कितीही चांगला असला तरी IPL करताच्या सुरुवातीच्या खास करूनच्या विकेट या पाटा असतात आणि त्या पाटा विकेटवरती बॉलिंग टाकणं हे मुश्किल होऊन बसतं। ग्राउंड छोटी असतात त्यामुळे मिसिट सुद्धा सिक्सरला जाते। या सगळ्याचे धोके हे राजस्थान संघाला सहन करायला लागणार आहेत आणि याच्यातनं संजू सॅमसन संघाचं नेतृत्व करून प्रगतीचा मार्ग कसा दाखवतो हे बघायला लागेल।